आणि आता बातमी येते रत्नागिरीमधून। रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यामधील सोनवी नदीला पूर आलेला आहे। सोनवी नदीचं पाणी संगमेश्वर रामपेठ बाजारपेठेमध्ये शिरलेलं आहे। रामपेठ बाजारपेठेमधील काही दुकानं अशा प्रकारे पाण्याखाली गेली आहेत। संगमेश्वर मधील आठवडा बाजार या परिसरामध्ये हे पाणी शिरलंय। अधिक माहितीसाठी थेट आपण संगमेश्वर मध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडे। मनोज, सध्या आपण पाहतो की बाजारपेठेमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे। पावसाने काही उसंत घेतली असली तरी मात्र नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यामुळे देखील पाणी साचून राहिलंय। निखिला, नक्कीच मी ज्या ठिकाणी उभा आहे तो संगमेश्वर बाजारपेठेतील आठवडा बाजार परिसर आहे आणि या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता की हा पूर्ण रस्ता जो आहे तो शहरामध्ये बाजारपेठेमध्ये जातो आणि तोच रस्ता सध्या पाण्याखाली गेलेला आहे। सोनवी आणि शास्त्री नदी या दोघांना या ठिकाणी पूर आलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे रामपेठ बाजारपेठेमध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की ही किराणा मालाची दुकानं आहेत आणि काही छोटी छोटी दुकानं आहेत की ज्या दुकानामध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। तर सध्या पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, त्यामुळे थोडीफार या ठिकाणी पावसाने उसंत जरी घेतली असली तरी पण संगमेश्वर मधल्या आठवडा बाजार परिसरामध्ये हे पाणी या ठिकाणी शिरलेलं पाहायला मिळतं आहे। दुकानदारांनी वेळीच आपलं या ठिकाणचं सामान जे आहे ते वेळीच बाहेर काढलेलं होतं आणि त्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं नाही। मात्र तुम्ही बघू शकता की ही या दुकानांच्या पलीकडला जी धन्यवाद एकूणच माहिती